खुर्चीचा मोह मेल्यावर नाही, कुत्र्याच्या जन्माला आल्यावर बी आवरत नाही. मी काय म्हणते, तुम्ही कशाला एवढं मनाला लावून घेता? तो नाऱ्या गेला चुलीत. जरा राजकारणात लक्ष घालायचं कमी करा. ती करीना सारखी झोपेत सू करती, तिचा काहीतरी विचार करा. मी आमदार आहे, मी करीना झोपेत चुका करते याचा विचार करत बसू? आणि मग कोण करणार? अरे हिच्या कोण करणार? हो मीच करणार नाही का? करीना आला फोन. फोन दे. अयो सीएम साहेबांचा फोन आहे. हॅलो 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 साहेब साहेब. हॅलो हिला अक्कल नाही तर पोरीला कुठून येणार? फोन दे फोन दे करीना फोन दे. करीना मारी ना. हॅलो फोन दे. थांब 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 करीना फोन. चल पाय. हॅलो हा बोला साहेब. फोन करीनाकडे होता. काय काय करीना माझ्या पोरीचं नाव आहे. हा तुम्ही बोला ना साहेब. टोपे 20 तारखेला साहेबांचे जावई बिपिन पांडे येणार आहेत. जोरदार स्वागत झालं पाहिजे. तयारी जोरात करा. हो हो. आणि हो जमिनीचं लक्षात आहे ना, जोरात तयारी करा. हो लागतो तयारीला. आता कार्यकर्ता म्हणल्यावर आम्ही काय आयुष्यभर कार्यकर्तेच राहणार ना. टोपे अरे मी फक्त शब्द दिलाय नारायणला. त्याला वाटतं तो फार हुशार आहे. बापाच्या अंगावर पाय टाकून झोपलं की बाप लग्न लावून देतो. पण सगळेच बाप सारखे नसतात. एखादा बाप लाच सुद्धा घालू शकतो, हे माहित नाही त्याला. जाऊ द्या साहेब नवा अजून. मी लागतो तयारीला. जंगी तयारी करतो. ठेवू का साहेब? लागा. हो हो हो. हे करीना ए शेमडे नाकात बोट घाल नको. राम राम सरपंच. ते कोळशेवाडी वेगळं. कोळशेवाडी खुर्द असं त्या गावचं नाव आहे. हे कोळशेवाडी बुद्रुक म्हणजे सीएम साहेबांच्या ध्येय धोरणानुसार ग्लोबल टू ग्लोबल अशी हायटेक सिटी बनविलेली इथं. त्या कोळशेवाडी खुर्द मधले लोक आपण नंतर इथे आणणारच आहे आणि सेटल करणार या ग्लोबल सिटी मध्ये. ही सिटी वायफाय आहे असं आम्ही ऐकलंय. तुम्हाला हायफाय म्हणायचंय का? तुमचं इंग्रजी एकदम लोकल पत्रकारावाणीच आहे हो, हुकलेलं. वायफाय इंटरनेट साठीच बोर्ड लिहिलंय तसा. असं ना असं. अरे म्हणजे काय झालं तुला? तुला उठला जरा त्याला. नमस्कार. आज रात्रीचा प्रश्न या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्या सोबत आहेत सिटी घोटाळ्याचे सूत्रधार आमदार नारायण वाघ. नमस्कार. आणि ज्येष्ठ समाजसेवक बाळकृष्ण धोंगडे. नमस्कार. धोंगडे सर, तुम्हाला काय म्हणायचंय? या घोटाळ्यामुळे आज संपूर्ण देशामध्ये आपल्या राज्याची मान खाली गेलेली आहे, नाव गेलेलं आहे. आणि म्हणून या घटनेची जबाबदारी स्वीकारून आमदार नारायण वाघ तुम्ही राजीनामा द्यायला हवाय. यात राजीनाम्याचा प्रश्न येतो काय? मी गांधीजींच्या तत्वावर चालणारा माणूस आहे. आणि गांधीजी काय म्हणले होते? खेड्याकडे चला म्हणले होते का नाही? आमदार नारायण वाघ तुम्ही गांधीजींचं नाव घेऊ नका. हे बघा सिटी हे एक फार मोठं घोटाळ्याचं प्रकरण आहे. नाही नाही, घोटाळा घोटाळा असं तुम्ही सारखं म्हणून जनतेच्या मनात गैरसमज पसरून देऊ नका धोंगडे सर. मला तुमच्याबद्दल आदर आहे. कसं आहे की देशामध्ये हजारो कोटींचे घोटाळे होतात, त्याबद्दल कधी कुठे बॉम्बाबॉम्ब होताना दिसत नाही. आणि मी एक 50 कोटींचं गाव उभं करण्याचं माझं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलं, त्याच्याबद्दल लगेच बॉम्बाबॉम्ब कशी काय सुरू झाली? आणि या कटामध्ये कोण आहे याची मला कल्पना आहे. मी योग्य वेळ आली की त्यांच्या नावाचा गौप्यस्फोट करणारच आहे. म्हणजे तुम्हाला घोटाळा हे मान्य आहे? तर घोटाळा हा नाहीच आहे. 100 कोटीमध्ये एखादा 2 तासाचा पिक्चर बनतो, आपण 100 रुपयाचं तिकीट काढून बघतो. आणि इथे मी 50 कोटीमध्ये गाव उभं केलंय, त्याचं कौतुक नाहीये कोणाला. आणि घोटाळा घोटाळा ह्याला काय अर्थ 50 आहे? कोटी 50 लाख सुद्धा खर्च आलेला नाहीये त्याला. आणि मुळात ते सिटी नाहीच आहे, ते तो शूटिंगचा सेट आहे, शूटिंगचा सेट. धोंगडे सर बोलतायत ते अगदी बरोबर आहे. यावर आपल्याकडे पुरावा देखील आहे. तुम्हाला सांगतो फार भयानक राक्षस येथे. आमदार नारायण वाघ यांनी मला सांगितलं की विश्वासराव टोपे यांना सिनेमा करायचा आहे, त्यासाठी सिटीचा सेट उभा करा. मी सिटीचा सेट उभा केला. मुंबईवरून लोक बोलवली. त्यांनी शूटिंग सोडून चक्क मुख्यमंत्र्यांची सभा घेतली. माझ्यासारख्या संवेदनशील दिग्दर्शकाला फार वेड्यात काढलंय या लोकांनी. बघितलं नारायण वाघ, ती सिटी नसून प्लायवूडनी उभा केलेला एक सेट होता. अहो तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये.
कोळसेवाडीला नुकताच विश्वास टोपे यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे. टोपे साहेब, तुम्ही सुद्धा या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहात, तर तुमचं काय म्हणणं आहे? सिटी हे सीएम साहेबांचं स्वप्न होतं आणि त्यासाठी त्यांनी 50 कोटी रुपये मंजूर केले होते आणि ती संपूर्ण जबाबदारी मी आमदार नारायण वाघ यांच्यावरती सोपवली होती आणि त्यांनी ती पूर्ण पार पाडली. अहो टोपे साहेब, तुमच्याही नावाने निधी आला होता. अहो तुमची सही आहे त्यावर. सही आहे म्हणजे काय? मी 50,000 सह्या करतो म्हणजे काय प्रत्येक वेळेला असं काही बघत असतो का? असा अविश्वास धरून करून चालत नाही राजकारणामध्ये. आणि मला नाही वाटत की गावामध्ये आपल्या सिटीमध्ये काही घोटाळा झालाय म्हणून. आणि मला वाटतं की सगळा कुठे खर्च झाला, 50 कोटी लमसम व्यवस्थित खर्च झालाय. मला त्यात काही शंका वाटत नाही. टोपे साहेब, तुम्हाला 50 कोटींचा हिशोब द्यावाच लागेल. काय मुगेच आपलं याला काय अर्थ आहे का? ठीक आहे, पद्धत झाली. घ्या धोंगडे सर पाणी घ्या. कशाला काय प्रकार आहे हा? तुम्ही बी वेळेकाळाचं भान ठेवा. इथं आमच्या गावातले मुख्याध्यापक आत्ताच गचकले, त्यांना श्रद्धांजली वाहूया. 2 मिनिटं सगळ्यांनी उभं राहा प्लीज. माझं पण शूटिंग घ्यायला सांगा किती घ्यायचं शूटिंग. श्रद्धांजली घ्यायचं शूटिंग. हळूहळूपणा करते मध्ये मध्ये ते जायतून हल्ली घेत ना. आणि चल तुम्ही पण निघा. चला छोट्या टीव्ही कसला शांतपणा शिकवतात जणू काय दुसऱ्याचा. चल फोडीत ना. चल जायत ना सगळे. पावळ्या चला द्यायची. ज्या कोळसेवाडी गावाच्या नावानं अशा सिटी उभी करण्यात आली, जिथं करोडोंचा भ्रष्टाचार करण्यात आला, तिथल्या लोकांना मात्र याविषयी काहीच देणं घेणं नाही. ते रमले आहेत सेरेना दिदीच्या भक्तीमध्ये. जिथं जनता तितकी बेहोश आहे, तिथं सरकारकडनं आपण काय अपेक्षा ठेवणार? टोपे, मुझे लगता है कि मुझे तुम्हारे घर में नहीं रहना चाहिए. चद्दर बदलो होटल. चद्दर बदलू? आपको चद्दर बदलू मालूम नहीं? सर, आपको देश का पंतप्रधान बनना है. आपको जनता के बारे में सब मालूम होना चाहिए. ये सब से तो हमारे देश की नाड़ी अपने हाथ में आती है. टोपे, मेरे लिए मेरा बिजनेस ज्यादा इंपॉर्टेंट है. मैं पूरा देश घुमा हूं टोपे. ऐसा पानी मुझे पियर के लिए कहीं नहीं मिला. तो मैं सोच रहा हूं कि मुझे किसी गरीब के घर में जाके रहना चाहिए. अब जमीन बेचने के लिए उनका मन बनाना पड़ेगा ना. तो मेरा किसी गरीब के घर में उनके साथ जाके रहना ज्यादा बेहतर होगा. लेकिन गरीब के घर में बहुत गरीबी होती है और इसे नहीं होता. तो क्या हुआ? हमें कहाँ वहां सोना है. और टोपे, तुम भी रहो ना वहां मेरे साथ. हाँ, नहीं, क्या है कि वो मेरी औरत मुझे दूसरे किसी के घर जाने नहीं देती. जानदार. और जिस घर में औरत है वो लोग मुझे आने नहीं देते. क्या? इज्जत, मेरा रिस्पेक्ट है ना. हाँ, अच्छा. सब भाकरी खाने हो का नहीं, बाजरी खाने की. हाँ, मेरे बाइको की हाथ जर बाजरी की भाकरी खाई की नहीं, बोटच चाटत बैठेंगे आप. अच्छा विष्णु भाई, मुझे ये बताओ, घर में पैसा किस तरह आता है? काम करता है ना मैं, खेत में काम करता है. काय नाही करत, नुसता पितो. नाही नाही, झूठ बोलती है, मैं पीता नहीं. ठेवा यांच्या डोक्यावर हात आणि सांगा नाही पित म्हणून. अगं गप बस के आता. राम राम साहब, मैं आमदार नारायण वाघ. तुम्हारी हिम्मत कैसे हुई मुझसे आके मिलने की? सर, आपका कुछ तो भी मिसअंडरस्टैंडिंग हो गया है. गैर समझ फैला है किसी ने मेरे बारे में. कोई गलत फहमी नहीं है. वो जो सिटी का फ्रॉड तुमने किया है, उससे पूरी पार्टी बदनाम हुई है. सर मैं. तुम निकलो यहाँ से, निकलो. चलो, रुको मत, निकलो. आशीर्वाद रहने दो. आमदार साहब नाराज हो गए कि साहब? होने दो ना, मैं हूं ना, मैं हूं.